आईला लय गार लागत आहे बा. सकाळी जॉबला जायच्या वेळेस जर्किंग घरी राहिलंय. आता घरी जातो डायरेक्ट झोप होतो. रवी चल बरं झालं वेळ आला आपल्याला रानात जायची. पटकन जर्किंग घालून ये पटकन चल. आता कशाला जायची रानात? मी नाही येणार ना, आताच मी कामावून आलोय. गार लागत लय मला झोपायची. अरे रवी उद्या कांदा लावा बाय येणार आहे तर त्यामुळे आपल्याला रान आज बोलवून ठेवावं लागणार आहे. त्यामुळे जावंच लागणार आहे. तू काय कर माझ्या सोबत ये फक्त. तुला गाडी लावायला काय झालं होतं? मी नाही येणार जा, मी आताच कामावून आलोय. बर बर झोप जाऊन काय जातो बिचारा दमला असं. याचं लय अवघडायला का गारठ्याचं काय कळतं का नाही याला? काय रवी लय निवांत बसला आणि कायला मोठ्या बाल उलट बोलतो तर. अरे आत्ताच कामावून आलोय आणि तो लगेच दार्याव चल म्हणतो. एक तर गार लागत आहे मरणाचं. रवी मग त्याला पण काय गरज नव्हती रानात जायची. अरे शेती करतोय ते, मग त्याने त्याचं केलं पाहिजे ना. अरे रवी तो शेती ना तुझ्यामुळेच करतोय. आलं का म्हणजे माझ्यावर परत? अरे त्याला तर बाहेरच्या देशात जॉब लागले होते रे. पण तेव्हा तू लहान होता मग तो काय म्हणला नाही माझ्या भावाला एकटं सोडून मला बाहेर जाऊन नाही जमायचं. तुझ्यामुळे तो गेला नाही आणि आज तू त्याच सोन्यासारख्या मोठ्या भावाला उलट बोलतोय. हरला का ते होतं मला अजून एका शब्दाने सकट काय नाही बोलला. कसं बोलन रे? त्याचा जीव आहे तेवढा तुझ्यावर आणि तू त्या एवढ्या सख्या भावाला तू मोजी ना. आमच्यासारख्याला काय मोजायची? चल बघ तू एवढं चुकलो काय मी?